आता पावसासंदर्भातली बातमी बघूयात। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे। विदर्भ आणि कोकणामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय, तर मराठवाड्यासोबतच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा तसंच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, जालना, परभणी, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस कोसळतोय आणि पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। रत्नागिरीमध्ये पुढचे 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। समुद्राला सुद्धा मोठं उधाण असल्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। कोकणात गेले काही दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळतोय। गेल्या 24 तासापासून जिल्ह्याला झोडपून काढले। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तीनही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातलं जनजीवन वारंवार विस्कळीत होतंय। दरडी कोसळण्याचा धोका आहे, तर दुसरीकडे समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आहे। त्यामुळे किनारपट्टीवरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातल्या जे खाड्या आहेत, जयगड खाडी, बाणकोट खाडी, आंजर्ले खाडी, सावित्री खाडी अशा प्रकारचे जे खाड्या आहेत त्यासुद्धा दुथडी भरून वाहत आहेत, धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुढील 24 तास जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे, कारण या जिल्ह्याला अलर्टचा इशारा कायम आहे। रत्नागिरी, रायगड या दोन जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक जिल्ह्यामध्ये धोधो पाऊस कोसळतोय। काही भागामध्ये मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस कालपासून कोसळतोय। रात्रभर पावसाने झोडपून काढलेलं आहे। जिल्ह्यातलं जनजीवन कधी विस्कळीत होऊ शकतं। जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत, सावित्री नदी असेल किंवा वाशिष्ठी नदी असेल, जगबुडी नदी असेल, काजळी नदी, या सर्वच नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे जिल्ह्यातल्या या प्रमुख नद्या कधीही धोक्याची पातळी ओलांडू शकतात आणि इथलं जनजीवन मात्र मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकतं। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचं चित्र आहे। भामरागडची परिस्थिती तशीच कायम असून अजूनही भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेलाच आहे। दरम्यान पाल नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली ते आरमोरी मार्ग बंद झालाय आणि नागपूरशी असलेला संपर्क तुटलाय। अनेक नद्यांना पूर आलेला असून तब्बल 30 मार्ग हे सध्या बंद झालेले आहेत। जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आणि गडचिरोलीमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत। महेश, गडचिरोलीमध्ये काय स्थिती आहे आत्ताची? कोणकोणते भाग असे हे जलमय झालेत? गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। याचा सगळ्यात मोठा फटका हा भामरागड तालुक्याला बसलेला आहे। आलापल्ली तिथे भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे, त्याच्या मार्गावर अनेक वळण मार्ग वाहून गेलेले आहेत, पुलं पाण्याखाली आहेत, त्यामुळे पूर्ण संपर्क तुटला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भामरागड तालुका मुख्यालयाला जिल्ह्याशी आणि जगाशी जोडणारा जो पर्लकोटा नदीवरील मोठा पूल आहे, तो पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे पाण्याखाली गेल्याने भामरागडचा पूर्ण तालुक्याशी संपर्क तुटला आहे। 100 गावं संपर्कविहीन आहेत। भामरागडमध्ये कालपासून पुराचं पाणी शिरलेलं आहे। भामरागडची मुख्य बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली आहे आणि रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने बाजारपेठेमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं। त्या ठिकाणी अजूनही पुराचं पाणी ओसरलेलं नाही आहे। आलापल्ली ते सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। तब्बल 30 पेक्षा जास्त मार्ग बंद आहेत, ज्यामध्ये 2 राष्ट्रीय महामार्ग, काही जिल्हा मार्ग, काही राज्य मार्ग आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गडचिरोली ते नागपूर संपर्क तुटलेला आहे। धन्यवाद महेश या दिलेल्या माहितीसाठी। वर्ध्यामध्ये तिसऱ्या दिवशी रात्रभर पावसाने हजेरी लावली आणि वर्ध्यामध्ये सतत झालेल्या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। वर्ध्यातील भदाडी नदीला पूर आल्यामुळे रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता। पुराचं पाणी शेतात शिरल्याने पिकाचं मोठं नुकसान झालंय।
आज सकाळी 7:30 वाजताची ही दृश्य आहेत वर्ध्यातली। वडदच्या भदाडी नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत आहे। देवळी हिंगणघाट मार्ग हा रात्रभर बंद होता। तर वर्ध्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आज तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे आणि अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातल्या सेलू आणि समुद्रपूर तालुक्यांना बसलाय। सेलू तालुक्यात घरामध्ये पाणी शिरण्याची तर रस्ते वाहतूक बंद झाल्याचं दिसतंय। तर समुद्रपूर तालुक्यात लाल नाला आणि नांद प्रकल्पाची दारं तर पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। त्यामुळे नदी काठावरील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये 350 गावांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आहेत फोन लाईनवरती। नरेंद्र, काल देखील आपण वर्धा जिल्ह्याचा आढावा घेतला होता, त्यानंतर आज कालपेक्षा परिस्थिती काय आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस झाला आणि रात्रभर जो पाऊस चालू आहे, त्यामुळे मात्र जिल्ह्यातील पावसात जी स्थिती आहे ती आता खराब व्हायला लागलेली आहे असं म्हणता येईल। कारण मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस झालेला आहे त्यामुळे नदी नाले जे आहे ते ओसंडून वाहू लागले आहे। त्यामुळे हे जे पाणी आहे, नदी नाल्यांचं पाणी जे आहे ते शेतीमध्ये शिरलं गेलं आहे आणि जो फ्लो होता पाण्याचा त्यामुळे जे शेती पीक जे आहे ते खरडून नेलेले आहे। एकंदरीतच जे मोठ्या नद्या आहेत त्या पण आता भरायला लागलेल्या आहेत। जसा यशोदा नदी जी आहे ही दुथडी भरून वाहल्यामुळे रात्रभर राळेगाव जो वर्धा मार्ग आहे, जिल्हा मार्ग जो आहे तो बंद होता। इकडे भदाडी नदीला पूर आल्यामुळे भदाडी हिंगणघाट देवळी मार्ग सुद्धा बंद होता। तर सगळ्यात जास्त जो फटका आहे तो सेलू तालुक्याला आणि समुद्रपूर तालुक्याला बसलेला आहे। सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिथे अनेक जे गावं आहेत, छोटी गावं आहेत, त्या गावातील घरांमध्ये। नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपण वर्धा जिल्ह्यातला हा आढावा घेतला। जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि पूर परिस्थिती आहे। 350 गावांना एकूण या अतिवृष्टीचा वर्ध्यामध्ये फटका बसलाय। तर राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली। कर्नाटकमधील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि 1,50,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचा महापुराचा धोका टळलाय। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनानं कर्नाटकशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती। राष्ट्रीय महामार्गावरती वन्यजीवांचे अपघात वाढले होते। महामार्ग ओलांडताना हे अपघात व्हायचे। वन्यजीवांचे रक्षण करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती देवपायली, मासुलकसा या घाटामध्ये 3 उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत। हे उड्डाणपूल तयार करण्याचं कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला देण्यात आलं। मात्र काम अत्यंत संथ गतीनं करण्यात येतंय। त्यातच वाहनं जाण्यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग हा पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेला। परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं। अत्यंत निकृष्ट बांधकामाचा फटका वाहतुकीला बसतोय।